सरकारने अखेर 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे आणि आता लाखो कर्मचारी व पेन्शनरसाठी आशेचा नवा किरण उगवला आहे। तुमचा पगार किती वाढेल, पेन्शन किती उचल घेणार आणि हा फिटमेंट फॅक्टर नेमका किती मोठा गेम चेंजर ठरणार आहे। काही अंदाज सांगतायत पगारात तब्बल 54% पर्यंत वाढ होऊ शकते। होय, 54% नेमकं हे कसं शक्य आहे? आज आपण हे सर्व अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करावं, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करू। केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून यामुळे देशभरातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अपेक्षा आता अधिक वाढल्या आहेत। पुढे 8व्या वेतन आयोगातून नेमके काय मिळू शकते यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे। यावेळी सरकारची भूमिका, आर्थिक परिस्थिती आणि निवडणूक वर्ष जवळ येत असल्याने वेतन आयोगाचे निर्णय आणखी महत्त्वाचे ठरणार आहेत। आयोगाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढील काही महिन्यात आयोग विविध मंत्रालये, कर्मचारी संघटना आणि तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून वेतन आणि पेन्शनमध्ये आवश्यक बदल सुचवणाऱ्या शिफारसी सरकारला सादर करेल। विशेष म्हणजे यावेळी आयोगाकडून पेन्शन रिव्हिजनवरही वेगळा अध्याय दिला जाऊ शकतो, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे। सर्वात मोठा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर। 8व्या वेतन आयोगामध्ये सर्वात मोठी चर्चा फिटमेंट फॅक्टरवर आहे, कारण हा फॅक्टर कर्मचाऱ्यांच्या पगारात 54% पर्यंत वाढ आणू शकतो। तज्ज्ञांच्या अंदाजानुसार फिटमेंट फॅक्टर 1.8 ते 2.46 दरम्यान असू शकतो। हा फिटमेंट फॅक्टर म्हणजे वेतन आयोगाचं हृदयच मानलं जातं, कारण ह्याच एका आकड्याने संपूर्ण पगार संरचना बदलते। जर फॅक्टर 1.8 लागू झाला तर चपरासी, सहाय्यक इत्यादी लेव्हल 1 कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 18,000 वरून 32,400 पर्यंत जाऊ शकतो। परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक वेतन आयोग लागू होताना DA 0 केला जातो, म्हणून प्रत्यक्ष वाढ थोडा कमी दिसते। सध्या लेव्हल 1 कर्मचाऱ्याचा पगार DA प्लस HRA धरून सुमारे 29,000 आहे। 1.8 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास प्रत्यक्ष वाढ सुमारे 13% राहील। ज्यांना वाटतं 13% कमी आहे त्यांना आठवण करून देतो, पगारातली ही वाढ बेसिकवर होते आणि बेसिक वाढला की भविष्यात DA, HRA आणि पेन्शन ही आपोआप वाढते। तज्ज्ञांचे अधिक अंदाज काय आहे ते बघा। जर 1.82 फॅक्टर असेल तर सुमारे 14% वाढ होते। 2.15 फॅक्टर असेल तर सुमारे 34% वाढ होते। 2.46 फॅक्टर असेल तर बेसिक वेतन 18,000 वरून 44,280 म्हणजे तब्बल 54% वाढ होते। ही वाढ केवळ बेसिक पगारावर लागू होते, प्रत्यक्ष पगारात भत्ते जोडल्यावर वाढ कमी दिसेल। या वाढीचा सर्वात मोठा फायदा पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पेन्शनवरही थेट पडतो। बेसिक वाढला की पेन्शनचा बेसिक ही वाढतो। 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यास सरकारी विभागातील सहाय्यक, चपरासी, सपोर्ट स्टाफ यांना अनेक वर्षानंतर मोठी वेतन वाढ मिळू शकते। पेन्शनधारकांसाठी देखील ही एक मोठी आर्थिक दिलासा देणारी मोठी घोषणा होणार आहे। विशेषतः पेन्शनर अनेक वर्षांपासून पेन्शन वाढीची मागणी करत आहेत आणि या वेतन आयोगातून त्यांना शेवटी मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे। तज्ज्ञांच्या मते आयोगाची अंतिम शिफारस 2026च्या सुरुवातीला सरकारकडे दिली जाईल। यानंतर नवीन प्रणाली लागू होण्याची शक्यता आहे आणि जर सरकारला आर्थिकदृष्ट्या अनुकूलता वाटली तर 2026 पूर्वीच काही मोठी घोषणा होऊ शकते। त्यामुळे पुढील काही महिने अतिशय निर्णायक ठरणार आहेत। 8वा वेतन आयोग हा फक्त एक दस्तऐवज नाही, तर लाखो कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेले स्वप्न आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।